2-2.5 करोड मराठा आरक्षणात घातलाय. आता उगा अंतिम टप्प्यात थोड राहिले. मी ते आत्ता जिरितो 52 कुळे येऊन दे, नाही तर 56 कुळे येऊन दे, नाही तर 19 कुळे येऊन दे, कोणी येऊन दे. तुम्ही त्याची काळजी नका करू. मी पण काहीतरी आहे हे सरकारला पण माहिती. मी पण एवढं सोपा नाहीये हे त्यांना पण माहिती. कारण माणसं कोत असल्याशिवाय माणसं अंगावर घेत नाही कधी. मी माझे पाठ नाही थोपटून घेत. मला यांचं सगळं माहिती आहे. 52 कुळ्याचं इतकं गबाळ आलंय माझ्याकडे आता 2 दिवसात. त्यांनी काय काय केलंय, कसं केलंय, कुंकड हाणले, गाबाळ हाणलंय, कसं हाणलंय, प्रोटोकॉल म्हणजे काय, प्रोटोकॉल म्हणल्यावर किती द्यावं लागते, नाही म्हणल्यावर काय करावं लागतं, त्याच्याच जवळच्या लोकांनी दिले. त्याचेच लोक येतात जवळचे. चंद्रपूरच्या लोकांनी दिले, नागपूरच्या दिले, मुंबईतल्या दिले. आणखीन पण वेळ गेली नाही. मी 52 कुळे आणखीन डाव टाकला नाही. तोही चूक तू सुधारून घे. माझ्या गरीब मराठ्यावर अन्याय करू नको. जातीवाद आणि तू जातीवादी हे शिक्का तुला लागू देऊ नको. तू जर प्रमाणपत्र रद्द केलेले ते पुन्हा दिले, आमची झालेली चूक, तू केलेली चूक जर सुधारली, तो आमचा काही संबंध नाही. मलाही राजकारणाशी काय देणं घेणं. आणि मराठ्यांना शेवटचं सांगतो, तुम्ही कोणत्या पक्षात राहा, मी तुम्हाला पक्षाचं काम करू नका म्हणणार नाही. पण जातीवर वेळ आल्यावर अगोदर जातीचं काम, नंतर पक्ष. कारण जात ही आपली बाप आहे, नेता आणि पक्ष आपला बाप नाही. त्यामुळे सगळ्यांनी जातीच्या पाठीशी उभा राहा आणि ताकदीनं सगळ्यांनी शांततेत अंतर्गत लिहा. तुम्ही खूप संख्येनं जमलात.